चला मंडळी, तर बघू शकता मस्तपैकी आपलं वेज चीज सँडविच तयार आहे आणि अप्रतिम असं झालेलं आहे। एकदम चीजी चीजी, मुलांचं तर फेवरेट आहेच, पण असं कुणी नाही की ज्याला चीज सँडविच आवडणार नाही। नमस्कार मंडळी, स्वागत आहे आपल्या संगीता सोमी किचनमध्ये। आजची रेसिपी आहे ती कॉर्न चीज सँडविचची आहे। झटपट तयार होतं, इझी करायची प्रोसेस आहे। चला तर मग आपण जास्त वेळ न घालवता आपण रेसिपीकडेच वळूया। इथे मी सँडविचसाठी एक कांदा मीडियम आकाराचा घेतलेला आहे आणि तो एकदम बारीक कट करून घ्यायचा आहे। त्याचबरोबर इथं 2 शिमला मिर्च मीडियम आकाराच्या घेतलेल्या, त्याही आपण कट करून घेणार आहे। आता इथं कांदा व शिमला मिर्च बारीक कट करून घेतलेली आहे आणि आता आपण इथं बघूया की सँडविचसाठी मी हा व्हाईट ब्रेड घेतलेला आहे। तुम्ही इथं गव्हाच्या ब्रेडचा वापरही करू शकता। त्याचबरोबर इथं अमूलचं बटर घेतलेलं आहे, ते 100 ग्राम आहे आणि इथं मी अमूलचं पण चीजही घेतलेलं आहे, तर ते मॉजरेलाचं चीज आहे। तुम्ही शक्यतो सँडविच बनवण्यासाठी मॉजरेला चीजचाच वापर करा, म्हणजे सँडविच आहे ते एकदम चीजी बनतं। आता इथं मी कॉर्न घेतलेले, तुम्ही कणीस घेऊन त्याचेही कॉर्न काढून घेऊ शकता, दाणे काढून घेऊ शकता, किंवा मग डायरेक्ट असं काढलेलं असतं तर त्याचं पॅकेट घेतलं तरी चालेल। इथं मी 100 ग्राम घेतलेले आहे कॉर्न। आता इथं जे आपण 100 ग्राम बटर घेतलं होतं त्यातील मी सगळं काढून घेतलेलं आणि थोडंसं बाजूला ठेवलेले वरनं आपल्याला ब्रेडला लावण्यासाठी। त्यामध्ये 100 ग्राम आहे ते कॉर्न घालून घेतलेलं आहे आणि त्यानंतर त्याच्यावरती चिरलेला बारीक कांदा, त्याच्यानंतर शिमला मिर्च घालायची आणि त्याचबरोबर इथं आपण जे चिली फ्लेक्स घेतलेले आहेत, तर चिली फ्लेक्स आणि ऑर्गॅनो जे पिझ्झा बरोबर पण येतात पॅकेट, किंवा मग आपले आपण सुट्टेही घातलं तरीही चालू शकतं। तर मी इथं 3-3 पॅकेट घातलेले आहेत आणि चांगलं मिक्स करून घेतलेलं आहे। सुरुवातीला मी 2 पॅकेट घालून घेतले आणि त्यानंतर परत एक पॅकेट याच्यामध्ये ॲड करून घेतलेले, म्हणजे त्याचा फ्लेवर आहे तो एकदम स्ट्रॉंग बनतो आणि आपल्याला दुसरं कोणतीही याच्यामध्ये ॲड करायची गरज लागत नाही। हे सँडविच आहे ते झटपट तयार होतं। तुम्ही इव्हनिंग स्नॅक्ससाठी मुलांना असं बनवून देऊ शकता आणि मुलांचं हे खूप आवडतं, म्हणजे आहे चीज म्हटलं की मुलांना खूपच आवडतं। आता इथं ब्रेडच्या स्लाइसला बटर लावून घ्यायचं आहे। आता इथं मी 4 स्लाइस घेते आणि त्यातला बटर लावून घेतलेला आहे। तर बघू शकता 2 स्लाइसला सुरुवातीला बटर लावून घेतलेलं आहे आणि 2 स्लाइसला मी इथं हिरवी चटणी लावलेली। तुम्हाला इथं जर हिरवी चटणी लावायची नसेल सँडविचची, तर मग तुम्ही याच्यामध्ये शेजवान सॉस किंवा मग बटरही नुसतं लावलं तरीही चालू शकतं आणि हे बॅटर त्याच्यावरती घालून घ्यायचे। जर अवेलेबल असेल तर तुम्ही चटणीचा वापर इथं करू शकता आणि या चटणीमध्ये कोथिंबीर, आलं, थोडीशी लसूण पाकळी, आणखीन आपण याच्यामध्ये खोबऱ्याचा वगैरे वापर करणार नाही। जर अशी चटणी करायची आणि वरनं लिंबू पिळायचं, तर अशी चटणी तुम्ही सँडविचसाठी वापरू शकता। आता इथे मी त्याच्यावरती ते बॅटर घालून घेतलेले आणि त्यावरती आपण जे चीज घेतलं होतं ते घालून घेतलेले। आता बघू शकता इथं 10 ते 12 मिनिटात आपलं सँडविच आहे ते पटकन तयार होतं, जास्त वेळही लागत नाही आणि रेसिपी खूप अप्रतिम अशी बनते। वरून त्याला बटर लावायचे आणि त्यानंतर आपण ग्रिलमध्ये ठेवून द्यायचं आहे, म्हणजे ग्रिलचे छानपैकी असे वण त्याच्यावरती दिसले जातात आणि सँडविच चांगलं आपलं ग्रिल होतं। आता इथं बघू शकता मी वरून परत त्याच्यावरती बटर येथे लावून घेते आणि त्यानंतर आपण सँडविच मेकर आहे ते बंद करून ठेवू शकतो। आता इथं आहे ना, तुम्ही तव्यावरती पण अशा पद्धतीचं सँडविच बनवू शकता। जर सँडविच मेकर नसेल तर तव्यावरती हे सँडविच ठेवायचं, त्यावरती एखादी प्लेट वगैरे घालायची किंवा मग झाकण ठेवायचं आणि त्यावरती मग आपण काहीतरी वजनदार ठेवायचं, म्हणजे आपलं सँडविच आहे ते तयार होतं। आता इथे आपलं सँडविच आहे ते ग्रिल झालेलं आहे। आता आपण काढून घेऊया आणि त्याचे कट करून घेऊया। एकदम चीजी असं सँडविच आपलं तयार झालं आहे। हे सँडविच आहे ते तुम्ही कोणत्याही पार्टीसाठी छोट्या मोठ्या बनवू शकता। मुलांची बर्थडे पार्टी असेल किंवा हळदी कुंकू असेल किंवा इतर दुसरा कोणताही प्रोग्राम घरामध्ये असेल, ब्रेकफास्टला पाहिजे असेल, इव्हनिंग स्नॅक्ससाठी पाहिजे असेल, तर तुम्ही अशा पद्धतीचं सँडविच आहे ते झटपट तयार करू शकता। आता इथं मी एका स्लाइसला चटणी लावून घेतलेली आहे। ही चटणी मी आधीच करून ठेवली होती, त्यामुळे काय होतं लगेच इझिली सँडविच आहे ते मुलांना बनवून देता येतं किंवा झटपट तयार होतं। अशा पद्धतीनं सँडविच आहे ते बनवून घेतलं, त्यावरती बटर लावलं आणि परत आपण सँडविच मेकरमध्ये ठेवून गेलेलं आहे। हे 1 ते 1.5 मिनिटामध्ये सँडविच आहे ते तयार होतं। इथं बघू शकता आपलं 1 ते 1.5 मिनिटात सँडविच आहे ते ग्रिल होऊन तयार झालेलं आहे आणि चीज एकदम असं मेल्ट होतंय। इथे बघा सँडविच एकदम ग्रिल एकदम मस्त झालेलं आहे। वरून एकदम त्याचे मार्क्स आहेत ते एकदम छान पडलेले आहेत आणि सँडविच वरतून एकदम कडक आहे आणि आतून सॉफ्ट आहे। एकदम चीजी असं सँडविच तयार झालेलं आहे। अशा पद्धतीने आपण कट करून घ्यायचं आहे। त्याच्याच पद्धतीने दुसरंही सँडविच बनवून घेतलेलं आहे। आता तेही आपण कट करून घेऊया। बघू शकता चीज आहे ते एकदम मेल्ट झालेलं आहे छानपैकी आणि हे मॉझरेला चीज टाकल्यामुळे काय होतं सँडविच चीजी आणखीन एकदम टेस्टी असं बनतं। चला तर मग तुम्हाला रेसिपी कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा। रेसिपी आवडली असल्यास चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राइब करायला मात्र विसरू नका। बेल आयकॉन प्रेस करा अशाच काही आपल्या रेसिपी पाहण्यासाठी।